श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये। तर कशा आहात तुम्ही? आशा व्यक्त करते की खूप छान असाल, आनंदी असाल आणि आपल्या बाप्पांची सेवा करत असाल। कारण आता सध्या गणेश उत्सव चालू आहे, खूप आनंदाचं वातावरण आहे। मग या आनंदाच्या वातावरणामध्ये आपण काय करायचं? आपल्या घरामध्ये बघा तुम्ही, आनंदाचं वातावरण म्हणजे पूर्ण पॉझिटिव्हिटी भरलेली असते। तर या पॉझिटिव्हिटीने भरलेल्या वातावरणात आपल्याला अशा काही गोष्टी करायच्या की त्यातून आपण आपल्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण करू शकू। तर आजचा व्हिडिओ त्यासाठीच आहे। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजांना वंदन करून आणि आपल्या गणपती बाप्पाच्या चरणी नतमस्तक होऊन आजच्या व्हिडिओकडे आपण वळूया। तर आजचा व्हिडिओ आहे की तुम्ही गणेश उत्सवामध्ये हा उपाय करू शकता की एक वेळा अथर्वशीर्ष, रोज एक वेळा अथर्वशीर्ष म्हणायचं आहे आणि मुलांनाही ते म्हणायला लावायचं आहे। हे गणपती अथर्वशीर्ष जे आहे, जो एखादा जर कमी मंद बुद्धी असेल त्यालाही तो बुद्धी प्रदान करतं। हे असं अथर्वशीर्ष जे आहे ते ज्यांना वाचता येत नसेल, संस्कृत वाचण्याचा ज्यांना प्रॉब्लेम आहे, त्यांनी मोबाईलवर लावून जरी दिलं आणि ते ऐकलं तरीही त्याचा खूप फरक पडतो। त्याचप्रमाणे ओम गण गणपते नमा या मंत्राचा आपण जप करायचा आहे। आपण निश्चय करा की या गणेश उत्सवापासून आपण या गोष्टी करायच्या आहे। आता एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे की गणपती बाप्पाजवळ आता बरेचसे जे लोक आहेत, आता खेड्यामध्ये पण आहेत आणि शहरात आहे। शहरात ज्यांना घर नाहीत ते भाड्याच्या घरात राहतात, किरायाने राहतात, परंतु खेड्यातही खूप सारे लोक आहेत की ज्यांना घर नाही, मनासारखं घर नाही। खूप म्हणजे प्रत्येकाचं स्वप्न असतं की आपल्याला आपल्या मनासारखं घर मिळालं पाहिजे। मग ते घर होण्यासाठी आपण तर पैसा कमवतो, पण काय होतं की आपण प्रयत्न तर खूप करतो, पण त्या प्रयत्नांना फारसं यश मिळत नाही, मनासारखं यश मिळत नाही। मग त्यासाठी आपल्याला या आध्यात्मिक मार्गाचा काय करायचा असतो, तर आपल्याला सपोर्ट घ्यायचा असतो, म्हणजे त्याचा आधार घ्यायचा असतो। असाच एक सुपारीचा उपाय आहे की एक सुपारी घ्यायची आहे, एक लाल सुपारी घ्यायची आहे आणि ती गणपती बाप्पा समोर ठेवायची आहे। तुम्ही ज्या दिवशी कोणत्याही दिवशी हा उपाय केला तरी चालेल। त्या सुपारीची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे। तिची विधिवत पूजा करून झाल्यानंतर ती सुपारी आपल्याला एका लाल कपड्यात बांधून आपल्या घरामध्ये ठेवून द्यायची आहे। देवघरात म्हणा किंवा देवघराच्या ड्रॉवरमध्ये, कुठे तुम्हाला जिथे व्यवस्थित वाटेल तिथे ही सुपारी आपल्याला ठेवून द्यायची आहे। आणि ही सुपारी काय करायचं आहे, आपल्याला पुढच्या वर्षी जेव्हा आपण गणेश उत्सव साजरा करू, गणपती बाप्पाचं विसर्जन करू, तेव्हा ही सुपारी आपल्याला विसर्जित करायची आहे। 1 वर्षापर्यंत ही सुपारी आपल्याला आपल्या घरामध्ये ठेवायची आहे। हा अनुभव खूप सिद्ध आहे, म्हणजे खूप उपाय हा छान आहे। तुम्ही नक्की करून बघा, 100% या उपायाने तुमचं घर झाल्याशिवाय राहणार नाही, तुमची इच्छापूर्ती झाल्याशिवाय राहणार नाही। दुसरा जो उपाय आहे तो लॉ ऑफ अट्रॅक्शनचा। जे 2 उपाय आहेत की लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की आपल्याला पॉझिटिव्ह बोलायचं असतं, निगेटिव्ह बोलायचं नाही। आपल्याला कशी सवय असते की आपले मुलं आहेत की दुसऱ्याचे जर मुलं अभ्यासू असतील तर आपण आपल्या मुलांचं कंपॅरिझन करतो। तो बघ कसा आहे, हा तर अभ्यास करतच नाही, आळशी आहे, याच्याकडून काही होणारच नाही, हा काही करू शकतच नाही, असं आपण बोलत असतो। आणि आपले बोलणं जे आहे ते ब्रह्मांडामध्ये कॅच केलं जातं। ब्रह्मांडीय ऊर्जा काय करत असते, तर कॅच करत असते। म्हणून आपल्या मुलांबरोबर किंवा आपल्या घरातल्या लोकांबरोबर बोलताना कधीही पॉझिटिव्ह बोला। पॉझिटिव्ह बोलल्यानंतर त्याचा खूप इफेक्ट आपल्या जीवनावर होत असतो। तर काय करायचं आहे, मुलांचं जर लक्ष अभ्यासात लागत नसेल तर आपली जी टिकली आहे, एक मोठी टिकली घ्यायची आणि ती भिंतीवर लावून मुलांना काय करायचं, त्या टिकलीकडे एकाग्रतेने म्हणजे एकटक बघायला लावायचं। कुठेही इकडे तिकडे त्यांची नजर जाता कामा नये, त्यांचं लक्ष जे आहे ते पूर्ण त्या टिकलीवर केंद्रित झालं पाहिजे। याने काय होईल, तर मुलं एकाग्र होतील, अभ्यासाच्या वेळेस त्यांची जी एकाग्रता आहे ती वाढेल आणि त्यांना खूप सारी मदत ही अभ्यासामध्ये होईल। त्याचप्रमाणे काय करायचं आहे, हा उपाय जो आहे तिसरा, तो आईने मुलासाठी करायचा आहे। तर काय करायचं आहे, आपण जेव्हा मुलांसाठी स्वयंपाक बनवतो, तर स्वयंपाक बनवताना आणि प्रत्येक काम करताना पॉझिटिव्ह बोलायचं।
त्या मुलांच्या जे समजा आपण जर मुलांना दूध साखर देत असू तर त्या ग्लासवर हात ठेवून आपण पॉझिटिव्ह थिंकिंगने बोलायचं आहे आणि त्या मुलांना ते दूध म्हणा किंवा जेवण काय जे असेल ते पॉझिटिव्ह बोलत ते आपण त्यांना द्यायचं आहे। तर अशाने काय होईल तर मुलांमध्ये अभ्यासू वृत्ती जी आहे ती तयार होईल आणि त्यांची एकाग्रता वाढेल, त्यांचं लक्ष अभ्यासामध्ये लागेल। मुलांना कधीही कुणाशी मुलांचं कंपॅरिझन करू नका, मुलांचंच नाही कोणाचंही असो कंपॅरिझन करू नका। आपल्या स्वामी समर्थ मार्गामध्ये जर तुमच्याकडून सेवा नाही झाली, 3 अध्याय 11 माळी नाही झाले तरीही दिवसभरात तुम्ही कोणाविषयी वाईट चिंतलं नाही, कुणाचं वाईट व्हावं असा विचार केला नाही, एखाद्या गरीबाला एखाद्या भुकेलेला ताणलेल्याला जरी पाणी दिलं, जेवू घातलं तरीही तुमची सेवा ही महाराजांपर्यंत पोहोचते। म्हणून कुठल्याही प्रकारचा संकोच करायचा नाही, फक्त आपलं जे कर्म आहे ते आपण करत राहायचं आणि आपले जे कष्ट आहे त्यामध्ये सातत्य ठेवायचं आणि त्याचं फळ महाराज आपल्याला निश्चितच देतील। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इतकंच बघूया। ज्यांनी आतापर्यंत माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्की करा। सर्वांना श्री स्वामी समर्थ।